आपल्याला त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप लिमिटेड हक्क दिलेले असतात, पण ते मात्र आपल्या आयुष्यातले प्रत्येक डिसिजन घेऊ लागतात. काही नीच लोक असतात जी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आपल्याला चारी बाजूने जखडून त्यांच्या विळख्यात असे फसवतात की त्यांच्यातून बाहेर निघणं हे अगदीच अशक्य वाटायला लागतं. अशा लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी आधी त्यांना ओळखणं खूप गरजेचं आहे. मी या व्हिडिओमध्ये अशा लोकांची 9 वैशिष्ट्ये सांगणार आहे. जर तुम्ही देखील स्वतःलाच दोष देणारे किंवा कुणाच्या छळवणुकीने त्रासलेले असाल, किंवा असं जरी नसलं तरी स्वतःच्या मानसिक संरक्षणासाठी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, जेव्हा इतर लोक खूप काळजीत असतात, घाबरलेली असतात किंवा दुःखी असतात, तेव्हा ही व्यक्ती मात्र अगदी शांत असते, जसं हिला काही फरकच पडत नाही. ही व्यक्ती स्वतःला या परिस्थितीपासून इतकं वेगळं करते की कधी कधी आपल्याला याचं हे इमोशनलेस वागणं भीतीदायक वाटायला लागतं. नंबर 2, एखादी सिरियस सिच्युएशन असते जिथे एखादा नॉर्मल व्यक्ती अगदी चिंतित झालेली असते किंवा दुःखी झालेली असते. त्या सिच्युएशन मध्ये यांना हसू येईल, मजाक सुचेल. मजाक कितीही एक्स्ट्रीम पातळीला गेलेला असला तरी त्याच्या काही मर्यादा असतात. त्यापैकी एक मर्यादा म्हणजे हा विनोद कोणत्या सिच्युएशन मध्ये केला जातोय. एका गंभीर ठिकाणी जिथे सगळी लोक काळजीत आहेत तिथे केलेला विनोद हा त्या विनोद करणाऱ्या व्यक्तीविषयी बरंच काही सांगून जातो. नंबर 3, यांना हिंसक गोष्टीचं वर्णन करायला खूप आवडतं. हे स्वतः देखील मजा येण्यासाठी दुबळ्या जनावरांना किंवा लोकांवर हिंसा करतील आणि या गोष्टीचं देखील वर्णन अगदी चवीने करायला लागतील. हिंसा ही कधीच चांगली नसते. काहींना गुन्हे कसे घडले वगैरे सारख्या गोष्टींबद्दल बोलण्यात खूप इंटरेस्ट असतं, ती वेगळी गोष्ट झाली. पण जेव्हा कुणी ऍक्च्युअल हिंसेविषयी खूप चवीने बोलतोय तेव्हा त्याच्या मानसिकतेतली गडबड आपल्याला समजून घ्यायला हवी. नंबर 4, ते लोकांशी जास्त बोलत नाहीत. त्यांना शांतपणे ऐकून त्यांना जज करतात आणि नंतर त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करून कसा घेता येईल याविषयी प्लॅन्स करू लागतात. यांना कधी आपल्याकडे काही काम असेल आणि ते करायला आपण तयार नसू तेव्हा ते आपण कित्येक दिवसांपूर्वी सांगितलेलं आपलं गुपित ते बाहेर काढतील आणि आपल्यालाच ब्लॅकमेल करायला लागतील. नंबर 5, ते त्यांच्या मनातला राग त्यांच्या स्मित हास्यामागे लपवतात. समोर आपल्याला कळूच देणार नाहीत की आत त्यांना किती राग आलेला आहे, पण मनातल्या मनात त्या स्मित हास्यामागे ते आपल्याला उद्ध्वस्त करायच्या तयारीत असतात. एक दिवस येतो आणि आपल्याच पाठीत सुरा खुपसून ते निघून जातात आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात. आता या मागचं कारण काहीही असू शकतं. कधी कोणत्या छोट्या कारणावरून असलेली जलसी किंवा कधी आपल्याकडून न कळत झालेली त्यांची इन्सल्ट, अशा कोणत्याही क्षुल्लक कारणावरून आलेला यांचा हा राग त्यांच्या स्मित हास्यामागे ते लपून ठेवतात आणि यांच्या या वागण्याचा अंदाज कधीच घेतला जाऊ शकणार नाही. नंबर 6, तुमच्याशी बोलताना तुमच्यातल्या वीकनेस काय आहेत हे जाणून घेण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतं. त्यांना तुम्ही कसे हर्ट होता, कोण्या गोष्टींची तुम्हाला जास्त भीती वाटते किंवा कोणत्या गोष्टी किंवा कोणती लोक तुमच्या हृदयाच्या अगदी जवळची आहेत हे जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट असतो आणि याचा वापर ही लोक आपल्या न कळत आपल्यालाच हर्ट करण्यासाठी करतात. आपल्याला कळत नसतं की नेमकं ज्यामुळे मला सगळ्यात जास्त दुःख होईल अशी भीती होती तेच कसं घडतंय. या मागचं कारण कधी कधी अशी लोक असतात. यांना ओळखायला शिकावंच लागेल. नंबर 7, ते तुमच्या लहान सहान गोष्टींवरूनच तुमच्यावर खूप जळायला लागतात. तुमच्या कोणत्याच खुशीत यांना खुशी होत नसते. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे, पण जेव्हा तुम्ही यांना ही गोष्ट सांगता तेव्हा सांगितल्या एका क्षणासाठी त्यांच्या डोळ्यात तो खरा राग दिसून येतो. मग ते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा मास्क परिधान करायला लागतात आणि आपल्याशी हसी खुशी बोलल्यासारखं नाटक करायला लागतात. नंबर 8, ते तुमच्या प्रत्येक पर्सनल गोष्टींविषयी तर अगदी आत घुसून विचारपूस करतील,
प्रत्येक डिटेल विषयी त्यांना जाणून घ्यायचं असतं, पण त्यांच्याविषयी मात्र ते काहीच सांगत नाहीत आणि ते असं काही वागतात जेणेकरून आपण त्यांना काही विचारूही शकत नाही. आपल्याला त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप लिमिटेड हक्क दिलेले असतात, पण ते मात्र आपल्या आयुष्यातले प्रत्येक डिसिजन घेऊ लागतात. नंबर 9, त्यांचं बोलता बोलता एका क्षणात मूड बदलतं. कधी बोलता बोलता एखादी गोष्ट खटकली की लगेच रागाला येतील, किंवा त्यांची गरज असली की लगेच गोड गोड बोलत आपल्याकडे येतील. यांचा कधीच अंदाज लावण्यासारखा एक मूड नसतो. तुमच्याकडून काही फायदा झाला नाही की लगेच रुसून बसणे किंवा अति रागाला येणे, अशा टॅक्टिक्सचा वापर ते करत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. धन्यवाद मित्र.